आणि तुझा ह्याच्यावरती काय म्हणणं आहे की आजकाल आपण जसं बघतो सोशल मीडिया घेतले, बॉलिवूड घेतलं, जेवढं तुम्ही बॉडी एक्सपोज करता तेवढं तुम्हाला व्ह्यूज भेटतात, तेवढं तुम्ही ट्रेंडिंग मध्ये येतात. त्याच्यावर तुझं काय बोलणं आहे? हे तू बरोबर बोललास. एक्सपोज म्हणजे भाई सोशल मीडिया मुली खूप एक्सपोज करतायत स्वतःला. मला असं वाटतंय की म्हणजे आता मी तुला सांगते आपल्या इथलं मी 1-2 इन्फ्लुएन्सर मुली बघितल्यात. लाईक नाव नाही घेत पण एरिया मेन्शन करेन, घनसोली वगैरे. खूप सुंदर, अरे काय त्यांच्या बॉड्या बघशील, असं स्लिम अँड झिरो फिगर साड्या घालून व्हिडिओ करतात. आणि एक एक लाईक माझ्यापेक्षा डबल एक्सेल, काही माझ्यापेक्षा स्लिम अँड ड्रेम. पण तुम्ही बॉडी अंग प्रदर्शन जितकं कराल तुमचे फॉलोअर्स वाढतील, सगळं वाढेल एक्सेप्ट. मग तुम्ही हे पण एक्सेप्ट करा की तुम्हाला निगेटिव्ह कमेंट्स येणार. मग तुम्ही तिथे लाईव्ह वर शिव्या देणार किंवा तुम्ही तिथे एखादा पोस्ट टाकणार की स्नेह बोलाव, ठीक आहे तुम्हाला दाखवायला. पण तुम्ही सोशल मीडिया, तुम्ही जर बाहेर येताना म्हणता ना की मला ते कपडे आवडत नाहीत असं लोक बघतात, पण तुम्ही ते सोशल मीडिया दाखवता ना, तिथे 4 लोक बघतात ना, तिथे तुमचे 10,000 लोक सोशल मीडियावर बघतायत तुम्हाला लाईव्ह. तर मी एवढंच बोलेल की नका अंग प्रदर्शन करू, कारण ती खूप पर्सनल गोष्ट आहे रे, आणि ते मौल्यवान गोष्ट. तुमचं अंग म्हणजे किती सुंदर बोलतात ना, महिलांना खूप सुंदर म्हणजे मुलींना खूप सुंदर बनवले देवाने देताना. जे तुम्ही सुंदरता तुमच्यापर्यंत आणि तुमच्या XYZ पार्टनर पर्यंत ठेवा ना. तुम्हाला दाखवायचं सोशल मीडिया दाखवा, घाला छोटे कपडे, पण तिथपर्यंतच घाला जिथून तुमचं काही दिसेल नाही. ते आता एवढं झालंय की लाईक इथला पार्ट कुठला पार्ट दाखवून ते फेमस होत आहे. हा फेमस काय नाही. मग तुम्ही स्ट्रॉंग राहा निगेटिव्ह कमेंट्सला रिप्लाय करायला, पण असे रिप्लाय शिवाय देऊन करूच नका. तुम्ही घातलाय तर निगेटिव्ह कमेंट्स करणार. आणि हेही बोलेन प्रत्येक मुलीला की हे जे बोलतात ना की आम्ही हे घातलं, ठीक आहे तुम्ही तुमच्या लिमिट पर्यंत कपडे घाला, तुम्हाला कोणी निगेटिव्ह कमेंट्स नाही करणार आहे. तुम्हाला जेवढं अंग प्रदर्शन करायचंय ना तेवढे निगेटिव्ह कमेंट्स येणार. मला एक सांग, आम्हीही घालतो, मीही शॉर्ट्स कपडे घालते लांब, तुझ्यासमोर तर लहान पण गेलंय. पण असं कधी ऐकलंय का की सोशल मीडिया कोणतरी मला निगेटिव्ह कमेंट केलं शॉर्ट्स कपड्यांवर? पण जर मी ते शॉर्ट्स पॅन्ट घातले, एकदम छोटं टॉप घातलंय ज्याच्यातून माझं सगळं दिसतंय, ऑफकोर्स निगेटिव्ह कमेंट्स येणार. मग तुम्ही त्यांना म्हणणार की तुझ्या घरी आया बहिणी नाहीत का? अरे तुम्ही जर दाखवता तू बघणार. तर मी असं नाही म्हणते की तुम्ही झाकूनच कपडे घाला. मुलांनी मेंटॅलिटी आपली व्यवस्थित ठेवा, मुलींनी लिमिट्स मध्ये कपडे घाला. मी आता ते इन्फ्लुएन्सर तर सोड, खूप सोशल मीडियावरती ऍक्टर बघते लाईक मागून उघडं पुढून उघडं काय घातले. एक तो व्हिडिओ पण व्हायरल झाला, आपने चड्डी पहनी है का? ती बोलते आपने देखा था का मैंने चड्डी पहनी है क्या नहीं? चड्डी सोड, मला तिने काय घातलंय का नाही हा प्रश्न पडला. सेकंड थिंग इज, मी तिला बॅड कमेंट नाही करत आहे, पण मी 1-2 बघितलं ऍक्टर लाईक तर येतातच का मग. आणि त्या आल्यावरती लाईक स्कर्ट व्यवस्थित कर, टॉप्स. अरे घरी नाही करून आला असता तर तुम्हाला दिसणार नाहीये. खूप आज नामांकित माधुरी दीक्षित बोल, किती शिल्पा शेट्टी, किती ऍक्टर्स आहेत आपण तर कपडे घालतात. इव्हन माधुरी दीक्षित सोडलं तर बाकी काही ऍक्टर आहेत ज्या बिकनीवर पण लाईक त्या नेहमी असं जिम वरून येताना वगैरे असे कपडे घालून नाहीत की त्यांचं अंग प्रदर्शन होईल. तसंच घालतात ना की ज्याच्यामध्ये अंग पण झाकून दिसतंय आणि सगळ्या गोष्टी. माझी मोस्ट फेवरेट बोलशील तर पल्लवी. साडीत बघेल तेव्हा ती ऍक्टर साऊथ इंडियन ऍक्टर आहे का, तिच्याकडे किती सुंदरता आहे. साडीत असते नेहमी, कुठल्याही शो मध्ये ती साडीत दिसते तुला. का ती तर फेमस आहे भाई, एखादा काय घातला फेमस किती होईल अजून. पण मला हे बोलायचंय, मुलींनीही त्यांच्या सोशल मीडियावर असं अंग प्रदर्शन करू नका, जेणेकरून तुम्हाला बॅड कमेंट्स येतील, त्याला तुमचा सामना करावा लागेल. आणि परत मग ते तुम्ही ट्रोल करणार एकमेकांना. एखादा फेमस इन्फ्लुएन्सर जे कॉमेडीवाले ते तुम्हाला ट्रोल करणार की काय घातलंय, मग तुम्ही त्याला ट्रोल करणार, शिव्याशाळ करणार, कमेंट सेक्शन भरणार, अजून काही होणार नाही. तर तुम्ही तुमच्या लिमिट्स ठेवा, तेही त्यांची लिमिट्स ठेवतील. आणि तुम्ही तुमची मेंटॅलिटी क्लिअर ठेवा. बोथ मुलींनाही बोलेल मुलांनाही बोलेल की असं विचार करू नका की ही मुलींबद्दल बोलते किंवा मुलांबद्दल बोलते. तर मी बोथला बोलते, तुम्ही प्रत्येकाने आपल्या आपल्या लिमिट्स मध्ये काही करायच्या गोष्टी करा ना. फॅमिली पण बघते रे, किती शोज फॅमिली किंवा इव्हन सोशल मीडियावर. आणि लहान मुलं हल्ली रील्स बघतात, असं बघून त्यांना म्हणजे ते पण काय विचार, ते डायरेक्ट मम्मीला बोलला, मम्मी बाई बघ कशी फिरते, लांबचं सोडा आपला शू वगैरे असं काय बघितलं बोलतो. मग तेच बोलले की तुम्ही सोशल मीडियावर काही दाखवताना 10 वेळा विचार करा.